नमस्कार सर. मी राज्यातल्या यंत्रमाग धारकांच्या वतीनं या ठिकाणी महावितरणनं जो वीज दर प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याच्यावर जी फेरविचार याचिका दाखल केलेली आहे त्याच्या बाबतीमधलं राज्यातल्या यंत्रमाग धारकांचं म्हणणं या ठिकाणी सादर करण्यासाठी उपस्थित आहे. सर, सुरुवातीला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की महावितरणनं जो सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला होता त्या दाखल केलेल्या प्रस्तावावर माननीय आयोगानं 28 मार्चला जो आदेश दिला आणि आम्हा सगळ्यालाच आश्चर्य असं वाटतं की 2 एप्रिलला आपल्याच आदेशानं आयोगानं स्थगिती कशाच्या आधारे दिली. कारण कधी म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदाच आपल्याला ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळेल का काय अशी शक्यता निर्माण झालेली होती त्या आदेशामध्ये. परंतु तो आम्हाला मिळालेला आनंद 4च दिवसामध्ये संपुष्टात आला आणि 2 एप्रिलला स्थगिती मिळाली. त्याच्यानंतर माननीय आयोगानं महावितरणची फेरविचार याचिका जी होती त्याच्यावर आमचं कुठलंच म्हणणं न ऐकून घेता 25 जूनला जो सुधारित आदेश दिला तो खरं तर साहेब या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की महावितरणनं जो मूळ प्रस्ताव दाखल केलेला होता तो जसा तसा आयोगाने स्वीकारला काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आमच्या राज्यातल्या यंत्रमाग धारकांच्या वतीनं या ठिकाणी एक छोटं थोडक्यामध्ये म्हणणं असं मांडू इच्छितो की सर, महावितरणनं जो प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यामध्ये गळती लपवलेली आहे आणि आपला जो मूळ आदेश होता त्यामध्ये देखील आपण त्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवलेलं होतं. जवळपास जी 8% अतिरिक्त गळती होती ती नाकारून आपण वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आमचं या ठिकाणी आग्रहाची मागणी राहील की गळतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कठोर काही निर्णय घ्यावेत आणि राज्यातील उद्योग क्षेत्राला आणि यंत्रमाग धारकांना दिलासा द्यायचा प्रयत्न करावा. त्याबरोबरीने सर, यंत्रमाग व्यवसायाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास 20 लाख यंत्रमाग धारक आहेत. प्रचंड मोठा रोजगार त्यातून निर्माण होतोय. गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळं हा यंत्रमाग व्यवसाय नामशेष होतोय का अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं वाढणारे वीज दर हा खूप मोठा अडचणीचा विषय या ठिकाणी या व्यवसायासमोर उभा ठाकलेला आहे. अशा वेळेला आपण या ठिकाणी जो 25 मार्च रोजी जो आदेश दिलेला आहे तो आदेश निश्चित करावा अशी आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये मागणी आहे. साहेब, दुसरं एक मी आपल्या सगळ्यांचं लक्ष याकडे वेधू इच्छितो की प्रस्तावातील तांत्रिक विसंगती. महावितरणमध्ये महावितरण रिएक्टिव्ह पॉवरच्या बाबतीमध्ये अतिरिक्त पैसे जे वसूल केले जातात त्यामध्ये जोपर्यंत खरेदीचा आधार बदलत नाही तोपर्यंत ग्राहकांकडून अशी वसुली करणे हे अन्यायकारक होईल असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. महावितरणच्या वितर हानीचे आणि खर्चाचे त्रयस्थ संस्थेला सर ऑडिट करावं अशी एक आमच्या सगळ्या यंत्रमाग धारकांच्या वतीनं मागणी आहे. आणि सर, मला असं पुन्हा एकदा सुचवायचं आहे की फेरविचार याचिकेद्वारे लादलेली दरवाढ या ठिकाणी आयोगानं रद्द करावी आणि आपला 25 मार्चचा जो आदेश आहे तो नक्की करून राज्यातील ग्राहकांना दिलासा द्यावा. धन्यवाद.